राज्यातल्या 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदा आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे। महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यांमध्ये जवळपास या निवडणुका पार पडल्या आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। त्याचा फैसला आज होणार आहे। खरे 32 जिल्हे आणि साधारणपणे 1638 जागा ज्याचे निकाल आज आपण सगळ्यात आधी वेगवान निकाल आपल्या प्रेक्षकांना सांगणार आणि अवघ्या काही तासात हे निकाल आपल्या हाती येतील आणि ते निकाल लगेचच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत आता भाजपचे नेते राम शिंदे आहेत, त्याचबरोबर अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मी अंकुश काकडे यांच्याकडे जातोय। अंकुशजी, आजची ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, पण या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रयत्न करून सुद्धा जर आघाडी तिथं झालेली नसेल तर त्या गोष्टीचा भाजपला फायदा होईल का? भाजप असं म्हणत होतं की जी विरोधकांची स्पेस आहे ती स्पेस आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती स्पेस मिळवण्याचा आम्ही या निवडणुकीत प्रयत्न करणार आहोत। खरं तर या निवडणुकीमध्ये भाजप ती स्पेस बोला विलास, काही क्षणाचाच अवधी आहे, काही क्षणातच सर्व निकाल आपल्या हातामध्ये येतील आणि त्यावेळेला राम शिंदे किंवा भारतीय जनता पक्ष जे काय म्हणतो ते खरं की खोटं आपल्या लक्षामध्ये येईल। परंतु मगाशी राम शिंदेने जो एक मुद्दा उपस्थित केला की ओबीसी समाज हा महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देईल कारण ओबीसीचं आरक्षण यांच्या कारकिर्दीमध्ये निघून गेलंय। हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। आज ते सांगतायत 9 महिन्याचा कालावधी घेतला, पुन्हा 3 महिन्याचा कालावधी घेतला। जरूर त्या ठिकाणी महाविकास आघाडीने हा कालावधी घेतला, पण त्या पाठीमागची महाविकास आघाडीची स्पष्टता अशी होती की केंद्र सरकारकडे जो इम्पेरिकल डाटा आहे तो डाटा आपल्याला मिळेल आणि तो डाटा मिळाल्यानंतर आपण त्या ओबीसीच्या आरक्षणाबाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेऊ शकू। परंतु केंद्र सरकारने आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाने मात्र हा डेटा देण्याचं नाकारलं आणि ते नाकारत असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे। ओबीसीचं आरक्षण महाविकास आघाडीमुळे गेलं अशा प्रकारचा कांगावा गेली जवळपास वर्षभर त्यांचा चालू आहे। पण लोकांना देखील समजून चुकलेलं आहे की याच्या बाबतीमध्ये नेमकं कोणाच्या हातामध्ये निर्णय आहे। सर्वोच्च न्यायालय संजय राऊत बोलतात, आपण थेट त्यांच्याकडे जातो। येतो सर तुमच्याकडे। महाराष्ट्र विकास आघाड़ी की तरह गोवा में भी एक आघाड़ी बने, ट्रिपल अलायंस। हमने कोशिश बहुत की, लेकिन मैंने कहा कि कांग्रेस नेताओं को लगता है कि उनको पूरा बहुमत अपनी ताकत पर मिल सकता है, तो हमारी उनको शुभकामनाएं है कि आप जरूर बहुमत लाकर आइए और सत्ता बनाइए। लेकिन शिवसेना और एनसीपी जो महाराष्ट्र में गठबंधन में काम कर रहे हैं, ये दोनों पार्टी गोवा में एक साथ चुनाव लड़ेंगे। सर, आपने अभी कुछ देर पहले एक ट्वीट किया कि चीजों के गिरने के नियम होते हैं लेकिन इंसान के गिरने के नियम, ये क्या उत्पल पर्रिकर को लेके आप गोवा जा रहे हैं इस वजह से, या जो बीजेपी कर रही है नेमकं कोणाला देखिए कि उत्पल पर्रिकर के बारे में जिस तरह से राजनीति बीजेपी के अंदर ही चल रही है वो ठीक नहीं लगता है। जिस व्यक्ति ने, जिस नेता ने गोवा में बीजेपी को ताकत देने में, खड़ा करने में अपनी पूरी जीवन बिता दिया, जिस मनोहर पर्रिकर ने अपने कैरेक्टर से गोवा के नहीं जो देश के भाजपा को एक कैरेक्टर दिया, ऐसे व्यक्ति के मृत्यु के बाद उसके फैमिली के बारे में मैं जो सुन रहा हूँ, मैं जो पढ़ रहा हूँ, जिस तरह की भाषा का इस्तेमाल हो रहा है, तो मुझे लगता है कि ये गिरने वाली ही चीज़ है। उनका सम्मान रहना चाहिए, चाहे आप भाजपा को उम्मीदवार उसको बनाए या न बनाए, लेकिन पर्रिकर का सम्मान गोवा में रहना चाहिए। टीएमसी खिचड़ी पकते गोवा हाँ ठीक है, अगर खिचड़ी पकती है तो खिचड़ी में से कोई एक, चाहे हल्दी हो, चाहे कड़ी पत्ता हो, चाहे और कुछ हो, वो हम
और एनसीपी जरूर होंगे वो सर, खिचड़ी में। आम आदमी पार्टी मुख्यमंत्री का चेहरा गोवा के लिए आज अच्छी बोलने बात। वाले हैं। एनसीपी शिवसेना भी कर रहे हैं। नहीं। मतलब हाँ, क्योंकि हम उतनी सीटें नहीं लड़ रहे हैं। हमें मालूम है हमारी मर्यादा क्या है, हमें मालूम है हमको क्या करना है। अगर तृणमूल कांग्रेस 40 सीटें लड़ रही है तो मुख्यमंत्री पद का चेहरा लोगों के सामने ला सकते हैं, लेकिन जो चेहरे लाए तो भाग कर चले जा रहे हैं सब तृणमूल से। वैसे आप में हो रहा है। कांग्रेस पार्टी और बीजेपी, उसमें सबसे बड़ी लड़ाई वहाँ होगी ऐसा मुझे लगता है। सर, एक तौकीद ऐसा जो यूपी के कांग्रेस के नेता हैं उन्होंने एक चीज कहा, गोवा में जो स्थिति है वो यूपी में कांग्रेस के लिए इसलिए बनी हुई है क्योंकि बाटला हाउस इनकाउंटर की अगर उन्होंने जांच करवा दी मुझे तो मालूम है। मुसलमान जो है वो कांग्रेस का साथ देते हैं। मुझे उस बारे मुझे मालूम नहीं। मराठी अपर्णा मुलायम सिंग जे आहे त्या सुद्धा भाजपमध्ये जातात. मला माहीत नाही, हं. ते तिकडले विषय तिकडे, गोव्याचा संपला विषय। गोव्याच्या बद्दल बोला. सर सांगा की किती जागा शिवसेना लढेल, काय ठरतंय? आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्लभाई पटेल हे गोव्यात आहेत। माझा आत्ता थोड्या वेळापूर्वी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे आमचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली। मीही गोव्यात निघालेलो आहे। दुपारी आम्ही एकत्र बसतोय, 3 वाजता पत्रकार परिषद होईल, त्याच्यामध्ये आम्ही साधारण जाहीर करू की कोण कुठे किती जागा लढतं। गोव्यामध्ये आम्ही काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी केला की एकत्र आपण काम करावं। महाराष्ट्र विकास आघाडीची महाराष्ट्रात आहे त्याप्रमाणे गोव्यात आघाडी स्थापन करावी, पण बहुतेक ही आघाडी गोव्यातल्या स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना झेपली नाही किंवा पेलली नाही। त्याच्यावेळी आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, त्यांना आपण शुभेच्छा देऊया सत्तेवरती येण्यासाठी, आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनी मिळून निवडणुका लढूया, आणि त्या आम्ही लढतो आहोत। नाही, पण फायदा भाजपचा होईल असं सुद्धा आता बोललं जातंय. मला असं वाटत नाही की प्रत्येक वेळेला भाजपचाच फायदा होईल असं कशा करता वाटतंय तुम्हाला? नाही, शिवसेना सुद्धा त्याच्यामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, एका बाजूला आप आहे, एका बाजूला तृणमूल काँग्रेस आहे, जो तो आपापल्या ताकदीवर लढत असतो। तर तुम्ही आज एक ट्विट केलेलं आहे, ते ट्विट नेमकं कुणाला उद्देशून केलेलं आहे? ते तुम्ही त्यातून अर्थ काढू नका, पण मी राजकारणात पाहतोय सध्या की माणसं ज्या पद्धतीनं खाली कोसळत आहे, नीतिमत्ता मूल्य हे राजकारणात राहिलेली नाही आहे, व्यक्तिगत जीवनात राहिलेली नाही आहे। त्याच्यामुळे मला समाजापुढे काही धोके दिसत आहेत म्हणून ते म्हटलेलं आहे। आज सर